जय श्रीराम। आज शनिवार असल्यामुळे आपण वाडी हनुमान मंदिर येथे आलो आहे। वाडी हनुमान मंदिर हे जागृत देवस्थान आहे। दर शनिवारी इथे भंडारा महाप्रसाद होत असते। वाडी मारुती मंदिर हे नांदेड जिल्ह्यामध्ये कुंडलवाडी ते धर्माबाद वाटेवरती आहे। बाबळी बंदराच्या समोर हे देवस्थान खूप जागृत देवस्थान आहे। ना येथे मंदिर होतं ना येथे लोकांची गर्दी, एकच फक्त देव होतो। त्या देवाला दर्शनासाठी आम्ही दुरून दुरून यायचो। माझ्या आयुष्यातील एक सत्य घटना मी तुम्हाला सांगणार आहे। मी मूळचा पिंपळगावचा आहे, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड। माझ्या आईवडिलांना पुत्रप्राप्ती होत नव्हती। माझ्या आईवडिलांनी अनेक देवाला नवस केले, अनेक ठिकाणी फिरून आले, अनेक डॉक्टरांकडे दाखवले, परंतु त्यांना पुत्रप्राप्ती होत नव्हती। मग त्यांनी वाडी हनुमान मंदिर येथे मारुती रायांना नवस करतात, हे मारुती राया, आम्हाला पुत्र प्राप्ती होऊ दे। आम्ही या बाळाचे जावळ आपणापाशी काढू। तेवढेच नाही, बाळाच्या बरोबर साखर आपल्याकडे वाटू। मग काही दिवसानंतर बाळाची प्राप्ती माझ्या आईवडिलांना झाली। त्यांनी माझं नाव वाडी हनुमान मंदिरच्या नावाने माझं नाव सुद्धा मारुती ठेवण्यात आलं आहे। माझं आराध्य दैवत हे हनुमान मंदिर आहे, वाडी मारुती आहे। मग मी लहानपणापासूनच या मारुती रायाच्या मंदिराला येत असायचो। मी 18 वर्षाचा झाल्यानंतर माझ्या आईवडिलांनी माझ्या वजना एवढं साखर इथे त्यांनी वाटले आहेत व तसेच महाप्रसादाचा भंडारा इथे माझ्या आईवडिलांनी केले आहेत। आणखी एक सत्य घटना मी तुम्हाला सांगतो। या मंदिराचं कलशारोहणाचा कार्यक्रम होता। मारुती रायाचा अभिषेक चालू होता। मारुती रायासमोर असंख्य लोकांची गर्दी एका लाईनीमध्ये बसलेली होती। त्यातच मी सर्वांच्या समोर मारुती रायाकडे तोंड करून बसलो होतो। साजूक तुपामध्ये काढलेले बुंदीचे लाडू मारुती रायासमोर राशी टाकत होते। माझं आणि मारुती रायाचं कनेक्शन हे वेगळंच होतं। जसे मारुती रायाला बुंदीचे लाडू फार आवडतात, तसे मला पण बुंदीचे लाडू फार आवडतात। मी म्हटलं, हे मारुती राया, आपल्या समोर एवढे लाडू आहेत, मला पण एक लाडू हवा आहे। माझ्या डोक्यावरून टोपलेने टोपले लोक वाहत होते। डोक्यावरून टोपले मारुतीकडे मंदिराकडे नेऊन टाकत होते। माझ्या डोक्यावरून येत असताना एक लाडू माझ्या डोक्यावरही पडतो आणि मला एवढा आनंद झाला की माझ्या मनातलं माझ्या देवाने ऐकलं आहे। खरोखरच भक्तांकडे एवढं लक्ष असतं हे साधारण गोष्ट जरी वाटत असली तरी मनातलं इच्छा मात्र भगवंत ओळखतात। ह्या गोष्टीमुळे मी अत्यंत एवढा प्रसन्न झालो आहे की मला वाटलं खरोखरच माझ्या हृदयातलं परमात्मा हे मारुती राया ओळखत असतात। त्यानंतर जेव्हा जेव्हा मला मारुती रायाची आठवण येते तेव्हा मी मारुती रायाला भेटायला जात असतो। मारुती राया इतके माझ्या जवळचे आहेत, मनातले आहेत, कधीच माझ्यावरती संकट येऊ देत नाहीत।